हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आज आहे 9 नोव्हेंबर आणि उद्या आहे 10 नोव्हेंबर. उद्या असतो माझा वाढदिवस. आय एम ग्लॅड की माझा जो वाढदिवस येतो वीकेंडला येतोय, शनिवार रविवार असा येतोय. नाहीतर वाट लागली असती जर वीकडेजमध्ये राहिला असताना मी माझा बड्डे सेलिब्रेट नसता केला आणि काहीच नसतं झालं. ते का, त्याचे रिझन पण मी नंतर सांगतो. पण आता मी इथून ब्लॉग का स्टार्ट करतोय. मी चाललो आहे डांगे चौकमध्ये. तुम्हाला माहिती आहे, आपण बॅचलर असताना अमोल भाऊ करून होते आमचे, त्यांच्याकडे ब्रेकफास्ट करायला जायचो. तिथं जाऊयात, नाश्ता करूयात. दिवसाची सुरुवात एक नंबर झाली, आंघोळ झाली, देवपूजा झाली, सगळं झालं आहे. आजचा दिवस आपण खूप सारी शॉपिंग पण करू स्वतःसाठी, बिकॉज वर्षभर आपण एवढी मेहनत करतो, स्वतःसाठी काहीच करत नाही, मला तरी वाटतं असं. पण आज थोडंफार करू, जास्त नाही, एकदम थोडंसं, एकदम थोडंसं करू. रुटीन तुम्हाला दिसून जाईल, शेवटपर्यंत बघा. लाईक करून द्या, कमेंट करून द्या आणि प्लीज सबस्क्राईब करून द्या. पोट भरून एक नंबर नाश्ता झाला आहे, मन सोबतं. माझ्यासोबत सन्या पण आहे. आता सन्या आणि मी मॉलमध्ये चाललो आहे. मॉलमध्ये बघू, जरा 2-3 शर्ट घेऊ जे आवडले ते, आणि मग त्याच्यानंतर घरी जाऊ. कपडे घेणं आपण खूप मोठा टास्क आहे, पेशन्स खूप पाहिजे. वाजून गेलेत 1:38. आपण येऊन गेलो घरी आणि शॉपिंग वगैरे सगळं झालंय. तुम्हाला एक आज मॉलचा देखावा पण सांगतो. आणि मॉलमध्ये एवढे दुकानं फिरलो, एवढे शॉप्स फिरलो, खूप शर्ट ट्राय केले, खूप टी शर्ट ट्राय केले. मला कुठलंही आवडलं नाही, फक्त H&M मधनं एक शर्ट घेतला मी. त्याच्यानंतर आम्ही वैतागलो. सणाला म्हटलं आपण जाऊया तिथून, यार आता नाही घ्यायचं म्हटलं, माझी कॅपॅसिटी संपली, माझं चालायचं पण नाही आणि शॉपिंग पण नाही करायचं. तिथून निघालो. पण सणाने असंच बोलता बोलला की माझा घरासमोर एक नॉर्मल शॉप आहे. जसं तुम्हाला माहिती असेल, आपल्या घराजवळ असतात भरपूरशे कपड्यांची दुकानं, तसं एक नॉर्मल शॉप होतं. तिथं गेलो. विदिन 5 ते 10 मिनिट्समध्ये मी 3 शर्ट सिलेक्ट केले आणि ट्राय करून सगळं बिलिंग वगैरे करून बाहेर येऊन गेलो आम्ही. आणि ते शर्ट एवढे मस्त, रिझनेबल. जे मॉलमध्ये मला एक शर्ट जेवढ्या प्राईसमध्ये पडलं ना, त्या सेम प्राईसमध्ये, सेम क्वालिटी, सगळं सेम 2 शर्ट भेटले मला. मला माहिती नाही मॉलमध्ये आपण का जातो. जर आपल्याला बाहेर एवढं स्वस्त आणि मस्त सगळं भेटत असेल ना, याचा आधी पण मी बाहेरूनच सगळे घेत होतो. पण मॉलमध्ये कसं, चला स्पेशल ओकेजन आहे, कधीतरी आपण जाऊ शकतो. पण मॉलमध्ये नाही होत यार. एखादं भेटलं तर भेटलं, पण बाकीचे कपडे तर भेटतच नाही, बाकीचे आवडत नाही. पण नॉर्मल दुकानावर विचार करा, तिथं 2 तास फिरून आम्हाला जे भेटलं ना, इथं 10 मिनिटात आम्हाला सगळं भेटलं, आणि ते पण एकदम रिझनेबल प्राईसमध्ये. वाव, मजा येऊन गेली. हे अमूलचं प्रोटीन ब्ल्यूबेरी शेक आहे, ज्यात 20 ग्राम प्रोटीन आहे आणि एक नंबर आहे. जर तुम्ही उन्हातून या, जिम करून या, कधी पण तुम्हाला बोर होत असेल तेव्हा जरी पिलं तरी बेस्ट आहे. पण याला डिलिव्हरीला खूप टाइम लागतो, म्हणून तुम्हाला ऑर्डर करा. हे कुठंच भेटत नाही बाहेर, त्यांचं ऑफिशियल वेबसाईटवरच भेटतं. अमूल कुठलं प्रमोशन नाही आहे, मी मागच्या कित्येक महिन्यापासून यूज करतोय. सो तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. वाजून गेले 3:30 आणि 3:30 का 4:30. सर किती वाजले? 4:30 झालेत का? सॉरी, माझ्या हातात घड्याळ आहे, मी तिकडे बघतोय. 3:30 वाजलेत. आपण जे शर्ट आणलेलं नवीन, त्यातनं हे एक शर्ट आहे. किती परफेक्ट आहे आणि एकदम मस्त आहे, आवडलं आपल्याला. सो माझे काही मित्र येतात, आम्ही चालू पवना डॅम जवळ जरा चांगला क्वालिटी टाइम स्पेंड करू मित्रांसोबत. आणि मी विचार करतोय, आपल्याजवळ हा जो झेंबे बाल्कनीमध्ये पडलेला आहे झेंबे, हा झेंबे घेऊन जाऊ असं वाटतंय मला. आणि खाली सध्या आवाज देतोय का मला? हा, आलो. काल दादा वहिनींनी आपल्याला गिफ्ट आणलंय, त्यामधनं याच्यात काय शूज आहे का? मला चप्पल काढायची. हे हा, हे बघा, ही चप्पल घालूयात आपण, बिकॉज मला शूज एवढे कम्फर्टेबल वाटत नाही सध्या. मस्त आपली चप्पल घालून जाऊ. ऑल सॉर्टेड. ठीक आहे, लेट्स गो. बर्थडे वीकेंड. आपण चाललोय पवना डॅमचा अलीकडे कुठला तरी कॅफे आहे, तिथं घेऊन चाललेत. मला माहिती नाही बाकीचा काय प्लॅन आहे पोरांचा. त्यांनी प्लॅन करून ठेवला. 10 लोक आहे आम्ही, 10 आणि 11 लोक आहेत, 2 गाड्या. आता मध्ये थांबलो होतो आम्ही, एक गाव आहे, या काकांकडे वडापाव खायला, बिकॉज आपण सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही आहे. तुम्हाला माहिती असेल, नाश्ता केला आपण. नाश्ता केल्यानंतर तसंच आपण शॉपिंगला गेलो, तसंच घरी पोहोचलो आणि लगेच इकडे निघालो. तर वडापाव खाऊ आणि मग पुढचे जे कार्यक्रम आहेत ते दिसतील तुम्हाला. पोचलो आपण कॅफेला. एक नंबर प्रॉपर्टी, एक नंबर कॅफे आहे. कुठला कॅफे म्हणला तू? बंबिनी. कॅफे बंबिनी हे कॅफेचं नाव आहे, कॅफे बंबिनी असं काहीतरी कॅफे आहे. तिथं लोक बसलेत काही, आपण पण बसू आणि इथं खाली उतरून मग पूर्ण पवनाला एकचा व्ह्यू आहे. आणि तुम्ही इकडनं येतात तर असला काहीतरी व्ह्यू आहे. आम्ही जिथं आता टाइम स्पेंड करणार आहेत, हा तिथला व्ह्यू. हा बघा, हा लेक साईड व्ह्यू एक नंबर आहे, जस्ट वाव.
Happy birthday to you. Happy birthday to you. वाजून गेले 9:30, बरोबर 9:30 वाजायला घरी पोहोचलो आणि मला 7 वाजेपासून बाहेर इतके जास्त कामं होते, मित्रांना भेटायचं होतं, बाकीच्यांचे सेलिब्रेशन होते. हे प्री बर्थडे सेलिब्रेशन आहे बिकॉज सगळ्यांना असं वाटतं की उद्या खूप जास्त बिझी असेल म्हणून त्यांनी आजच केलं. म्हणजे हा जो सेलिब्रेशन झाला आता माझ्या मित्रांसोबतचा, मला प्लेस एवढं भारी असेल माहिती नव्हतं. मला असं वाटलं की पवना जे डॅम आहे त्याचा आजूबाजूला कुठेतरी जाऊ आणि तिथंच बर्थडे सेलिब्रेट करू, पण ते जे प्लेस होतं ते एकदम बेस्ट होतं. मजा येऊन गेली बर्थडे सेलिब्रेट करून आणि प्री बर्थडे सेलिब्रेशन पण एक नंबर झाला. आता मी जातो, जरा फ्रेश होतो आणि मग तुम्हाला निवांत भेटतो. ऑलराईट, वाजून गेले 10:38 आणि दीड तासापेक्षा पण कमी अजून आपल्याला वाढदिवसाला बाकी आहेत. 12 वाजले की मग मी वेट करतो आपल्या आईचा फोनचा. आई फोन करते, आई विश करते, आई ते गाणं म्हणते आणि त्याच्यानंतर आपला जो बर्थडे त्याची सुरुवात होते आणि तो बर्थडे आपला एक नंबर जात असतो. तुम्ही पण प्लीज मला खूप सारा विशेष देऊन जा, बर्थडे विश करून जा, तुमचं ब्लेसिंग देऊन जा, ठीक आहे. थँक्यू सो मच इन ॲडव्हान्स त्याच्यासाठी. आपल्या व्लॉगचं पण काम झालंय. 10 नोव्हेंबरच्या दिवशी मला दिवाळीचा व्लॉग अपलोड करायचा होता, ते काम पण झालंय. आता फक्त अर्धा तास राहिलाय. मागच्या 1 तासापासून मी एडिटिंग करत होतो, एडिटिंग झाली, ब्लॉग अपलोड झाला, ते काम झालंय. मी तुम्हाला भेटतो 12 वाजेला जेव्हा आईचा कॉल येईल. अच्छा, व्हिडिओ कॉल आहे. आला परफेक्ट 12ला आहे. मम्मीचा फोन बरोबर 12 वाजेला आलाय. छोनी थँक्यू. आजीचा फोन येतोय बघ, आजीचा. ठीक आहे, बोलून घ्या आजीशी बोलून. थँक्यू. हा थँक्यू, बाय बाय. हॅलो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. थँक्यू मम्मी, थँक्यू. बारी बारी दिले आए, बारी बारी दिले ये आए, तुम जियो हजारों साल. तेरे यार गो. हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू मी. थँक्यू मम्मी. मम्मीचा फायनली बरोबर 12 वाजेला कॉल आलाय. त्याचा आधी दादाचा आलेला 1 मिनिट आधी, पण आईने बरोबर 12 वाजेला कॉल केला. मम्मी आय लव्ह यू मम्मी. थँक्यू बेटा, थँक्यू. तुला काय माझं गिफ्ट आलं का नाही? हो, आईने गिफ्ट पाठवलंय, ते पण भेटलंय. आलं मम्मी, तुझं गिफ्ट आलं माझ्यापर्यंत. चोनी कुठे? अंकल. अंकल घरी. हॅपी बर्थडे अंकल. चोनी थँक्यू. हॅपी बर्थडे सर. अरे भाभी थँक्यू सो मच, थँक्यू. वाजून गेले बरोबर 12:05. घरच्यांशी बोलून झालंय, दादाशी, वहिनीशी, स्नोईशी, मम्मीशी. पप्पा झोपले होते, गुडू दादा वगैरे सगळे झोपले होते. त्यांच्याशी उद्या बोलेल. मला फोनवर फोन येत आहे. काहींशी मी नंतर बोलेल, निवांत कॉल करेल सगळ्यांना. खाली माझे मित्र येऊन गेले आहेत, जाऊयात खाली, त्यांना सगळ्यांना भेटूयात, बर्थडे सेलिब्रेट करूयात. ते बिचारे खूप लांबून आलेच. आय एम ब्लेस, आय एम ग्रेटफुल. माझी फॅमिली, माझे सगळे मित्र माझ्यासोबत आहेत आणि आता पण माझे कंटिन्यू फोन चालू आहेत. आय एम ब्लेस, आय एम हॅपी. थँक्यू सो मच गाईज. आणि मी एकटा घरी आहे बिकॉज दादा, वहिनी, स्नोई हे महेजादाकडे गेले, ते उद्या येणार आहे. सो उद्या पण ते सेलिब्रेशन बाकी असेल. पण चला आता पटकन जाऊयात खाली. आणि जे पण मला कॉल करतात, आय एम रिअली सॉरी. मी जरा व्हिडिओ कॉलवर होतो, मम्मीशी, घरच्यांशी बोलत होतो. माझा एक मित्र कंटिन्यू कॉल करतो मला, बट असो मी तुम्हाला भेटतो खाली, ठीक. हा माझा मित्राने पाठवला हितेशने हा केक. हा अंकिता, नयन, सनी, थँक्यू सो मच एवढ्या रात्री आल्याबद्दल. 12:15 वाजलेत. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर कमिंग. चला आता केक कट करून घेऊ आणि मग यांच्याशी गप्पा मारू निवांत. वाजून गेला 1 आणि आता मी जरा सोशल मीडियावर सगळ्यांचे जे विशेष आहेत, बर्थडे विशेष खूप सारे विशेष येतात, तर सगळ्यांना रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल. आय नो की सगळ्यांना मी नाही देऊ शकत बिकॉज खूप सारे विशेष असतात, बट इथं मी व्हिडिओ थ्रू तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच म्हणू इच्छितो. तर मी जरा मोबाईल खेळतो. मी तुम्हाला सकाळी भेटतो. उद्याचा दिवस ॲक्च्युअलमध्ये आता माझा बर्थडे स्टार्ट होऊन गेला आहे. सकाळपासून तुम्ही बघत असाल आपण सेलिब्रेशन करतोय, बट आजचा ॲक्च्युअल दिवस आहे बर्थडेचा. थँक्यू सो मच अँड बाय. आपण भेटूयात सकाळी. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड हॅपी बर्थडे टू मी. वाजून गेले 10:30. मला झोपायला माहिती नाही 5 ते 6 वाजले होते सकाळचे आणि आता मी 9, 9:30 पासून मी सगळ्यांना रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतोय.
सगळे आपला महत्त्वाचा टाइम काढून विश करतात आपल्याला. सो मी माझा बेस्ट दिलाय, मी सगळ्यांना रिप्लाय दिलेत. खूप साऱ्या लोकांना अजून पण रिप्लाय गेलेला नाही आहेत, त्यासाठी क्षमा असावी. मी पण एक माणूस यार, किती टाईप करू, किती रिप्लाय देऊ असं झालेलं. बट ठीक आहे, आता फ्रेश होऊयात, मंदिरात जाऊयात आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करूयात. अँड वन्स अगेन हॅपी बर्थडे दीपक महाजन. गॉड ब्लेस यू, स्टे हॅपी, स्टे हेल्दी आणि असाच खुश राहा, असाच मेहनत करत राहा, असेच तुझी स्वप्न पूर्ण करत राहा. वाव, मी स्वतःलाच विश केलंय. झालो आपण रेडी आणि 11:15 वाजून गेलेत. आपली देवपूजा झाली, मम्मी पप्पांशी बोलणं झालं, त्यांचे आशीर्वाद घेऊन झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं आईला फोन केला. आई म्हणत होती की बाबांची गाडी, आता आमची जी जुनी गाडी ना ती आमची मामा आहेत त्यांना देऊन दिली, म्हणजे आमची एक दोंडेसाला मामा असतात त्यांना देऊन दिली ती. तर बाबा ती गाडी जेव्हा घेऊन जात होते तर खूप इमोशनल झाले. बाबांनी लिटरली गाडीचे पाया पडले आणि थोडंसं त्यांना इमोशनल फील झालं, कारण की 13 वर्ष ती गाडी बाबांसोबत होती. खूप साऱ्या मेमरीज गाडीच्या आणि बाबांच्या सोबत होत्या, तर बाबांना ते असं सोडूसं वाटत नव्हतं. तर आता बाबांना पण कॉल केला होता. 12 वर्षापर्यंत काही असं कुणाला असं टच नाही केला असेल तिने, असं बिलकुल असं 12 वर्ष. तुमची ड्रायव्हिंगच तशी होती, कोणाला टच न करता एकदम परफेक्ट ड्रायव्हिंग होती तुमची. बाबा म्हणले की छोटूसा ऍक्सिडेंट सुद्धा झाला नव्हता एवढ्या वर्षात, तर एवढी लकी होती ती माझी गाडी, म्हणून त्यांना थोडंसं फील होत होतं ती गाडी जेव्हा घेऊन जात होती तेव्हा. बट ठीक आहे यार, बघा खूप सारे लोक जातात येतात, तसं या गाड्यांचं पण आहे, जुनी जाते नवी येते. सो आयुष्य इज लाईक दिस ओनली आणि आपल्याला चालत राहावं लागतं. बघू काय काय रुटीन आहे, कुठं कुठं जायचं आहे, काय काय सेलिब्रेशन आहे, आता मला पण नाही माहिती. बट येस, आपण ऑलरेडी झालो आहेत, दिवसाची सुरुवात 1 नंबर झाली. मला विश करून जा आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून जा. आणि थँक्यू सो मच. खूप साऱ्या लोकांना मी अजून पण रिप्लाय देऊ नाही शकलो आहे, बट ठीक आहे, ऑल इज वेल. येऊन गेलो खाली. चला पटकन जाऊयात आपल्या महादेवांच्या मंदिरात, महादेवांचे दर्शन करूयात, पाया पडूयात. त्याचा आधी मला विठू रुक्मिणींना पण भेटायला जायचं, आपल्या सोसायटीच्या मंदिरात जाऊयात, त्यांचे पण पाया पडूयात, त्यांचे ब्लेसिंग्स घेऊयात आणि मग तिकडे जाऊन त्यांचे ब्लेसिंग्स घेऊयात महादेवांचे आणि मग काहीतरी खाऊयात. माझा पोटात एक दाणासुद्धा आणि मला इतकी जास्त जोराची भूक लागली ना, पण मी ठरवलं की आधी सगळ्यांचे पाया वगैरे पडून घेऊ, ब्लेसिंग्स घेऊन घेऊ आणि मग आरामात खाता येईल, आपल्याला पूर्ण दिवस खायचं आहे. इथं पार्टी ठेवली आहे, सो ज्या ज्या लोकांना इन्व्हिटेशन आलं आहे त्यांच्यासाठी आज पार्टी आपल्या वाढदिवसाची. सो प्लीज टायमावर या, जर मिस केलं तर तुमची पार्टी राहून जाईल तशीच. माहिती नाही मला कोणाचा काहीतरी प्रोग्राम आहे, ते दिसलं मला अजून जास्त जोराची भूक लागून गेली. हे जे प्लेस आहे एवढं भारी ना, तुम्ही वाढदिवसाला आहे का नॉर्मल दिवसाला आहे, 1 नंबर वाटतं. झालेत आपले महादेवांचे दर्शन, आता काहीतरी खाऊयात आणि बाकीच्या गोष्टी कंटिन्यू करूया. निघून गेलो आपण घरून आणि इथून मला अर्धा तास लागेल जिथं आपल्याला जायचं आहे, जिथं माझ्या मित्रांनी बोलवलं तिथं जाऊयात मस्त. आणि मी पोट भरून खाणार आहे फॉर शुअर, बिकॉज मला खूप जास्त भूक लागली. हर जन्म में रंग बदल के चलते चलते. गिरीधरला आलो होतो, प्रतीक सर आले ते भेटायला, त्यांना भेटलो, गप्पा मारल्या. ऑलमोस्ट आम्ही 1.5 ते 2 तास गप्पा मारल्या. त्याचा आधी आपण तिकडे मर्फीला गेलो होतो, ते पण झालं. इथले सेलिब्रेशन झालेत. आता घरी जाऊयात, थोडा आराम करतो, मग संध्याकाळी फॅमिलीचं सेलिब्रेशन असेल, बाकीचे काही मित्र येतील त्यांच्यासोबत सेलिब्रेशन असेल आणि आपला बड्डे डन. माझी बॉडी इतकी एक्झॉस्ट झाली ना, म्हणजे असं वाटतं की मी कधी जाऊन डायरेक्ट झोपून घेऊ, थोडा आराम करू. बट ठीक आहे, आजचा दिवस नो आराम. उद्या मी सुट्टी घेऊन गेला असं मला वाटतंय. उद्याचा दिवस आपण फुलावून आराम करू. बट येस, आजचा दिवस दगदगीमध्ये जाणार आहे. आणि आतापर्यंत सो फार सो गुड. बड्डे एकदम व्यवस्थित चालला आहे, एकदम 1 नंबर चाललेला आहे. खानदेशी गाणे 1 नंबर असतात, स्पेशली बँडवाले गाणे. पोहोचलो घरी, आता मी जरा आराम करेल, माझा फोन चार्ज करेल आणि मग परत आपण संध्याकाळची तयारी करू. वाजून गेले 7:30 आणि आता मी चाललोय खाली, जरा माझे मित्र आलेत त्यांना भेटून येतो. आणि अजून एक चांगली गोष्ट दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, आपण सकाळी देवपूजा केलेली, दिवा अजून पण जळतोय. क्या बात आहे, वाव. आशीर्वाद घेऊन घ्या तुम्ही पण, मला पण देऊन द्या बाप्पा आशीर्वाद. जाऊयात आता खाली. पंखे लाईट बंद करणं खूप महत्वाचं आहे. मी चाललो आणि आता आले शोनी, हे बघ.
चला इथं सगळ्या मित्रांना भेटून झालं. हे मॅन्डेटरी बर्थडे सेलिब्रेशन. मला गॅरंटी होती 1000% की असं काय होणार आहे. तिला गाडी द्यायला आलो आणि वाव कितना प्यारा आहे बर्थडे केक, जस्ट लाईक मी. वाव अश्विनी, थँक्यू सो मच. येस. हे बर्थडे सेलिब्रेशन शिवाय आहे ना आपला बर्थडे पूर्ण होत नाही. करेक्ट. आमचे 2 मित्र आहेत ते मिसिंग आहे, आले नाही आहेत. ते निघालेत घरून, गावी गेले होते पण ते अजून पोचलेले नाही आहेत. म्हणून हे सेलिब्रेशन आम्हा दोघांना करावं लागतंय. सागर भैया और भाभी जी जल्दी आ जाओ. हाँ, मिसिंग यू गाइस. हैप्पी बर्थडे टू मी. हैप्पी बर्थडे टू यू डियर दीपक. हैप्पी बर्थडे टू यू. अंकल न्यू चोनी आली वो फायनली. चला वो मी 2 मिनिटात तुम्हाला भेटतो, चेंज करून घेतो आणि मग कंटिन्यू करू. नहीं वो भी दिखाते हैं चेंज करते वक्त. ये लो भैया, ये नवाब ट्रांजिशन डन, ये ऑल गुड, ऑल डन. चला सेलिब्रेट करू आता बर्थडे. लास्ट सेलिब्रेशन फॅमिली सोबत. वाह क्या बात आहे. वाह काय हे कोणाचा हॅपी बर्थडे. चोनी. 3 and 2 and 3 2 1. Happy birthday to you. Happy birthday dear uncle. आणि Snowy. Happy birthday to you. बापरे. बोलो पिवला बोलो. ओके एकदम ब्रँड मस्त गिफ्ट आहे. गेस कर, चल गेस कर. जैन का कुछ नाही. तू आधी स्वतः बघ उघडून आणि मग सांग गिफ्ट कसं वाटलं. अरे बघ तर. चार 5 पुस्तक आहेत वेगवेगळ्या याचे एरियातले. बॅलन्स पर्स मुळे बॅलन्स आहे तुला. Oh no. मगाशीच आपला बर्थडे संपलेला आहे. आता 12:15 12:30 काहीतरी झाले. मी लाईव्ह गेलेलो इंस्टाग्रामवर, खूप साऱ्या लोकांशी गप्पा मारल्या. खूप मजा आली मला त्यांच्याशी गप्पा मारून. पहिल्यांदा तर माझ्या मित्रांनी जेवढ्यांनी पण माझा बर्थडे सेलिब्रेट केला, तुमचं मनापासून आभार. तुम्ही टाइम काढून आले, एवढं छान छान बर्थडे सेलिब्रेट केला माझा. सो त्यासाठी खरंच मनापासून तुमचे आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही लोक ज्यांनी मला यूट्यूब, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, मेसेजेस, कॉल, स्टोरीज सगळ्या ठिकाणी जे एवढे छान छान विशेष पाठवलेत त्याच्यासाठी खूप खूप मनापासून आभार. म्हणजे खूप जास्त मी खरंच खूप जास्त ब्लेस फील करतो तुमचा जेव्हा एवढं प्रेम बघतो, एवढा सपोर्ट बघतो. मी तुम्हाला ओळखत नाही, मी कधी तुम्हाला भेटलो नाहीये, फक्त आपण व्हिडिओ थ्रू एवढे कनेक्ट झालोय. सगळ्यांचे मनापासून आभार आणि सगळ्यांना खूप खूप प्रेम. आणि माझा हा जो वाढदिवस होता, हे जे मागचे 2 दिवस होते खूप हेक्टिक होते. हेक्टिक पण नाही म्हणणार, पण कंटिन्यू बर्थडे सेलिब्रेशन होते. कंटिन्यू मित्रांना भेटणं होतं, खूप साऱ्या गप्पा होत्या, खूप साऱ्या मेमरीज बनवल्यात आपण लाईफ लॉंगसाठी. टचवूड सगळ्यांसाठी जे काय आयुष्यात घडतंय आणि पुढे पण घडणार आहे त्यासाठी. मला या ब्लॉगमध्ये खूप साऱ्या गप्पा मारायच्या होत्या, बट आपला हा चांगला ब्लॉग आहे आणि याला स्पेशलच राहू द्यायचं आहे. बाकीच्या गोष्टी याच्यात मला टाकायच्या नाही आहेत. आपण निवांत बोलू, त्या निवांत गप्पा मारू जेव्हा पण आपल्याला वाटेल तेव्हा. पण येस, आयुष्यात अशा बाकीच्या गोष्टी पण खूप साऱ्या चालू आहेत, खूप घडामोडी होत आहेत. त्याला आपण निवांत दुसऱ्या ब्लॉगमध्ये गप्पा मारू. पण हा आपला बर्थडेचा स्पेशल ब्लॉग होता, याला इथं असाच राहू देऊ. बट येस, थँक्यू सो मच. आय लव्ह यू ऑल. असाच सपोर्ट राहू द्या, असंच प्रेम राहू द्या आणि असाच तुमचा आशीर्वाद राहू द्या. ठीक आहे, भेटतो आपण पुढच्या व्लॉगमध्ये. प्लीज लाईक करून जा, बर्थडे विशेष देऊन जा. आणि या ब्लेसिंग्स खूप कामात येतात. ती एक छोटीशी विश असते ना, ती खूप जास्त कामात येते. कुठं ना कुठं त्या ब्लेसिंग्स आपल्याला कामात येत असतात. म्हणून सांगतो मी की मला बर्थडे विश देऊन जात जा, एक चांगली कमेंट देऊन जात जा. सो प्लीज तेवढं करून देत जा. ठीक आहे, कमेंट करून द्या मस्त. आणि सबस्क्राईब केलं नसेल ते करून जा, एकदम फुकट आहे, कुठलाही पैसा द्यायचा नाही. फक्त काय करायचंय, टांग असं एक छोटंसं क्लिक करायचं, डायरेक्ट सबस्क्राईब होऊन जाईल आणि नोटिफिकेशन ऑन करून घ्या. ठीक आहे, भेटतो आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर अँड थँक्यू सो मच. बाय बाय.